नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतोय कुर्मापुरी बनवतोय आपण. त्याच्यासाठी मी घेणार आहे 2 वाटी मोठ्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे मी आणि घट्ट असं मळून घेऊया. तेल वगैरे टाकायचं नाही. बघा, घट्ट असा गोळा मळून घेऊ. बघा, आपण तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पुऱ्या छोट्या छोट्या लाटून घेतल्यात आपण, जे घट्ट मिश्रण मळलं होतं त्याच्या. बघा, छान खमंग अशा पुऱ्या होतात, अजिबात तेल पकडत नाही. फक्त 2 साईडून 1-2 मिनिटं फक्त तुम्ही असं डीप करून घ्या. छान बघू शकता, मस्त अशी खमंग पुरी तयार आहे. तुम्हाला दिसतंय का? बघा, इथं कुठंही तुम्हाला जास्त प्रमाणात तेल वगैरे दिसत नाहीये. बघा, तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी आपली कुर्मापुरी. नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आपण पुरीचं मिश्रण कसं करायचं हे बघितलं. आता आपण कुर्मा कसा करायचा हे बघूया. मी बटाटे घेतलेले आहेत, 2 शिजवून घेतलेले आहेत बटाटे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे इथं. आणि मुलांना जास्त प्रमाणात फ्लावर किंवा वाटाणा वगैरे आवडत नाही, त्यामुळे मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. आणि बटाटे जे घेतलेले आहेत मी शिजवून, ते थोडे जास्त आहेत आणि ते स्मॅश करून आपण घेऊया. बघा, आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊ. त्याच्यानंतर थोडं तेल तापून देऊया आपण. बघा, इथं आपलं तेल तापलेलं आहे. जिरे टाकून घेते मी याच्यामध्ये, दालचिनी आणि तमालपत्र. त्याच्यानंतर आपण घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतून घेऊ आपण. बघा, आपला कांदा बऱ्यापैकी भाजला झालेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ, म्हणजे कांदा पटकन भाजायला मदत होते. चवीपुरतं मीठ. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालू. 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालून परतून घेऊ. बघा, छान ब्राऊन कलरमध्ये असा आपला कांदा टोमॅटो भाजत आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ हळद. तिखट गरजेनुसार घाला तुम्ही. मी 2 चमचे घालते. आणि जी आपण घेतली होती फ्लावर वाटाणा, ते पाण्यातून मी काढलेली भाजी आपण टाकून घेऊ. बटाटा इथं मी शिजवून स्मॅश करून घेतलेला आहे, त्यामुळे मी तो लास्टला टाकणार आहे. बघा, मी याच्यामध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. आपण बटाटा स्मॅश केलेला टाकल्यानंतर मसाल्याची गरज पडत नाही. हे आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊ. बघा, छान परतून घेतलं. याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घेऊ. थोडंच पाणी घालायचं आहे. हे थोडंसं शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून घेऊ. बघा, मी झाकून ठेवते, थोडा वेळ शिजवून घेऊ दे. बघा, किती छान कुर्मापुरी तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि जर का आवडली तर लाईक करा. थँक्यू.